नमस्कार सर्वांना, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं समर्थ कांबळेच्या न्यू ब्रँड व्लॉगमध्ये. तर आता उन्हाळ्यात सुट्टे वगैरे लागलेत, 12वी संपले माझी, तुम्हाला माहीत आहे. तर काय कर्म नाही घरात, तर माझ्या डोक्यात एक प्लॅन आला आहे की एका विटेमध्ये आपण एक गोल छेद करून त्यामध्ये घड्याळ वगैरे बसूयात, बघूयात काहीतरी एक नवीन हटके करायचा प्रयत्न. तर ईट वगैरे गोळा केले मी, सामान वगैरे गोळा केले, कलरचं पेंटिंगचं वगैरे. तर चला बनवूयात, तुम्हाला दाखवतो काय करायचं आहे आपल्याला. तुम्हाला ते बघायला आवडेल, तर लहान मुले वगैरे तुमच्या घरी असतील तर ते त्यांना तुम्हाला पाहायला आवडेल. आणि आज व्लॉग बनवायला काही टॉपिक नाही आहे, तर त्याऐवजी आपण आज आवडल्यानंतर सर्वांनी लाईक वगैरे करून घ्या. हे ट्राय करून बघूयात, तुम्हा सर्वांना आवडेल. तर चला स्टार्ट करूयात प्रोसेस. तर गाईज, 1.5 ते 2 तासाच्या प्रयत्नानंतर ना आता तुम्ही बघू शकताय, मी असं इटेमध्ये एक खतरनाक गोष्ट तयार केली. बघू घड्याळ वगैरे लावले छोटंसं, आणि टाईम इज मनी असं लिहिले, म्हणजे टाईम खूप महत्त्वाचा आहे, पैशासारखा महत्त्वाचा आहे असं मला म्हणायचं आहे. तर बघू शकतो, खूप सुंदर आणि खतरनाक वाटायला लागले. तर तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर चला याला घरात कुठे ठेवायचं बघूयात, कारण दिसायला तर खूप सुंदर दिसते. तर चला या इकडे. तर गाई झाला आता कुठं ठेवायचं बघा तुम्ही. पुढच्या साईडला तर जागाच नाही आता, इथं ठेवायला आहे बघा, इथल्या साईडला. तर इथंच ठेवून बघूया आधी. आता बसलं बघा गायचे व्यवस्थित. तर घड्याळ चालू आहे बघा, काय जण म्हणतील घड्याळ बंद आहे का काय. तर करेक्ट टाईम आहे ह्या घड्याळाचा आणि ह्या घड्याळाचा बघा, करेक्ट टाईम आहे दोन्हीचा. कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. मागच्या साईडला ठेवलं आहे, तर इथंच ठेवायला पाहिजे का दुसऱ्या कुठल्या ठिकाणी ठेवायला पाहिजे, कमेंट करून नक्की सांगा. आणि कसं वाटलं हे पण सांगा मला. तर गाय झाले बाहेर, तर आता जेवण वगैरे करून घेऊया, टाईम वगैरे खूप झाला आहे. तर चला, सकाळपासून हे असलंच करत बसले मी. तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा, आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, कारण असं स्ट्रगल करावं लागते व्लॉग बनवण्यासाठी काहीतरी नवीन नवीन. तर सबस्क्राईब वगैरे करून घ्या. तर चला जेवण वगैरे करून घेऊयात. तर गाय झालं जेवण वगैरे करून बाहेर, आणि आता मला एक सांगायचं आहे की दररोजच पाऊस यायला लागला संध्याकाळी 10 वाजता. तर बघा मग साईडला ओलं बिलं झाले सगळं, नाही का. दररोज संध्याकाळी 10 वाजता पाऊस येते, सगळं रस्ता ओलं सगळं. सगळ्यांचे कपडे बघा असे वाळू घातले आहे का. ऊन जरा आता पडले, इतकं जरा ऊन नव्हतं जास्त. तर आपण काय करूयात, रानात जाऊयात. प्रवीण काशीत आपला मित्र यायला लागला आहे. तर बघूयात आज क्रिकेट खेळायला येते की नाही. परवा डिटेलमध्ये ब्लॉग टाकला मी क्रिकेटचा तुमच्या कमेंट्सनुसार, तर बघू शकता तुम्ही जाऊन, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे. तर चला जाऊयात रानात, बघूयात आपल्याला आज क्रिकेट वगैरे खेळायला येते की नाही. गाय आलोय आता सध्या रानात, आणि ह्यांचं बघा समोर रान वगैरे नांगरून घ्यायला लागली ती, कोळपा वगैरे लागली ती. तर खाली ट्रॅक्टर आहे बघा, आणि कुत्री का भोका लागली ती काय माहित भाई. लोकल आहे भाई, लोकल आहे, लोकल आहे भाई. बघूयात आज क्रिकेट वगैरे खेळायला येते की नाही. ऊन पडलंय,
आणखीन 1-2-3 तासात तो वाळून जाईल. तर या बघू कुत्र्यांचा मैफिला बघा, चावाय बिवायची नाही तर बाबू 3-4 जण आहे ती. तर गाईज एक बॉल सापडलाय बघा, कोणा काय माहित नाही, जुना आहे पण खूप खराब झालाय बघा. ह्याच्यावरच बघा पूर्ण निघून गेले. त्या कुत्र्याची तर एक भीतीच वाट राहिली. बॉल सापडलाय बघा. कोण आहे भाई आप? घ्या मिठून. तर बॉल सापडलाय जुना. बघूयात. पिच तर पूर्ण वाळले सध्या. आज आपल्याला क्रिकेट खेळायला 1 नंबर झाले. तर बघूयात. कटिंग बिटिंग करून आलाय हे. कटिंग बिटिंग करून तर गाईज सर्वजण यायला लागलेत बघा क्रिकेट वगैरे खेळायला. आणि सर्वजण आले की आम्ही घरी जाणार आहोत पण. तर गाईज चाललोय आता घरी, कारण ऊन वगैरे खूप पडले. तर चला जाऊया. कुठं चाललं रोहनाचं? बरं जाऊ. कोण नाही पण तिथं नाही. तर काय झालोय घरी आणि एअरटेल कार्ड आहे, त्या कार्डला रेंज नाही सकाळपासून सर्वांच्याच फोनला. तर ह्या ब्लॉगला आता एंड करतो, कारण गाईच चाललोय मी सध्या क्रिकेट खेळायला. मॅच तर काय पाहू शकलो नाही आपण. तर मी जातो क्रिकेट खेळायला. या ब्लॉगला करतो आता एंड. कमेंट करून सांगा की मागच्या साईडला जे आपण घड्याळ बनवले विट्यापासून, तर ते कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला आपल्याच्या लाईक करून घ्या. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर बाय.